श्रोते हो नमस्कार. सोशल मीडियावरील सर्फिंग या सदरात एका बापाची काळजाला चटका देणारी गोष्ट आपण ऐकूया. ही गोष्ट संकलित केली आहे सुधाकर नातू यांनी आणि अभिवाचन करतायत उदय पिंगळे. ऐकूया तर मग. एका बापाची काळजाला चटका देणारी गोष्ट. मॅडम, तुमची फ्लाईट 2 तासात आहे. पीएने आठवण करून दिली. ईशानी डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या 50व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं. ईशा एक यशस्वी बिझनेस वुमन होती, पण गेल्या 10 वर्षात ती आपल्या वडिलांना भेटायला एकदाही भारतात आली नव्हती. कारण होतं ते 10 वर्षापूर्वीचा तो दिवस. ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळाली होती. फी होती 25 लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, बाबा लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचं आहे. सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता. ईशा, आपली ऐपत नाही. मी घर गहाण ठेवू शकत नाही ग. तुझं लग्न, तुझा भाऊ, माझं म्हातारपण, मी रिस्क घेऊ शकत नाही. ईशा संतापली होती. तुम्ही भित्रे आहात. तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणून घ्यायला लाज वाटते, असं म्हणून ईशानी घर सोडलं होतं. तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली. जाताना तिने बापाचं तोंड देखील पाहिलं नव्हतं. गेल्या 10 वर्षात तिनं स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये मिळवले, पण बापाला एकही फोन केला नाही. ईशा पुण्यात पोचली. वाडा जुनाट तसाच होता. दारात मोजकीच लोक होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो 10 वर्षापूर्वी तिने पाहिला होता. तिला रडू आलं नाही, पण एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले, लोक पांगली. शेवटी ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी फाटकी डायरी आणि पासबुक दिलं. ईशा, सदानं हे तुझ्यासाठी ठेवलंय. ईशानं उपहासानं विचारलं, काय असणार यात? हिशोब आणि मी किती वाईट वागलं या तक्रारी? काका गंभीर झाले. वाच तू, तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. ईशानी डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली. काही वेळाने आलं ते पान 10 वर्षापूर्वीचे. ईशा आज रागावून निघून गेली. ती मला भित्रा म्हणाली, पण तिला कसं सांगू की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय. हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट, अपराधीपणा वाटला असता, म्हणून मी खोटं बोललो. ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं आणि आज ईशाला ज्ञानदीप ट्रस्टची 20 लाखाची स्कॉलरशिप मिळाली. मी खुश आहे. तिला वाटतंय तिच्या हुशारीवर मिळालं. बरं झालं. तिला हे मी कधीच कळू नये की ज्ञानदीप ट्रस्टमध्ये मी माझ्या PFचे सगळे पैसे आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून पैसे जमा केले. तिला वाटेल बापानी मदत केली नाही, ती माझा तिरस्कार करेल, पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती. ईशाच्या पायाखालचीच जमीन सरकली. ती ज्याला स्कॉलरशिप समजत होती ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं. ज्या बापाला तिने भित्रा आणि कंजूस म्हटलं होतं त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं. ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख 2 दिवसापूर्वीची. ईशा, आज डॉक्टर म्हणाले माझ्याकडे 2 दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल तर एक सांगतो, मी तुला पैसे दिले नाहीत असं नाटक केलं कारण तुला बापाच्या पैशावर जगणारी मुलगी नाही तर स्वतःच्या हिमतीवर उभी राहिलेली स्त्री व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा, मी हारलो, पण मी आनंदाने हारलो. फक्त एकच खंत आहे, मरताना एकदा तुला डोळं भरून बघायचं आहे. तुझा कंजूस बाबा. ईशानं डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्षी रडू लागली. बाबा, बाबा उठा ना, मला माफ करा, मी चुकले. तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. आज तिच्याकडे करोडो रुपये होते. जगातलं कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती. पण ज्या बापानी स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता त्या बापाची भेट आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती.
बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते. त्यांना माहिती होतं सदाशिवरावांनी शेवटचे 10 वर्ष फक्त चटणी भाकरी खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधीही पैशाची कमी पडू नये. म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते. ईशाला आता कळलं होतं बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते. आईवडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत तोवर त्यांची कदर करा. एकदा का वेळ निघून गेली की पश्चात्तापाशिवाय काहीच उरत नाही. धन्यवाद.